सगळ्यांनी यायचं आहे प्लीज. विजय खंडागळे अंबरनाथ अमित कुठे? रामदास पवार रामदास पवार रामदास तिकडून बोला ना. हां त्यांना जाऊ द्या आतमध्ये. अमित आहे अमित त्यांना जाऊ द्या. चला अमित. रामदास पवार साहिल पाटील गिरीश गोलार महेश क्षीरसागर राज गोलार चंद्रपाल क्षीरसागर विशाल देवेंदर शेखर गोलार रवि गुप्ता विवेक सूर्यवंशी वैभव बारसकर तिकडनं या. अमित शर्मा प्रजापति अजय भोसले दिगंबर ताजनी अबूबकर बिजापुरे शहबाज शेख कादर अमित पाल रेहान चौधरी शशिकांत गाडे प्रशांत पवार सौरभ जावीर राहुल शर्ट घाला ना. आरिफ खान रुपेश खोकराळे कोणी कामगार राहिला असेल त्यांनी कृपया वरती स्टेजवर आपल्या साईजचा टी शर्ट घ्यायचा आहे आणि टी शर्ट घालून स्टेजच्या खाली फोटो काढायचा आहे. सगळ्यांनी आपापले टी शर्ट घालायचे आहेत पटापट मंडपच्या मागून. सगळ्यांनी आपापले टी शर्ट घालायचे. टीमनी रेडी व्हायचंय.
एक मिनिट इकडे मागे या गाडी. तन्मय कुठे? तन्मय कुठे? अरे नाही येतील आपले नंतर काढणार. सगळ्यांनी टी शर्ट घालून आहे ना टेजच्या समोर यायचंय लवकर. ज्यांनी टी शर्ट घेतले त्यांनी सगळ्यांनी घालून टेजच्या समोर या. कुठे पण जिथे पण हा बॅनरच्या समोर सगळ्यांनी टी शर्ट घालून लवकर या सगळे पटपट. बॅनर खाली चांगलं वाटतं. तू तुझा घाल मग तुझा घाल त्याला घाल. हे तुझा घालून घे टी शर्ट. हे काय इकडे आहेत ना लवकर घे. अरे टी शर्ट घे ना. सगळ्यांनी घालायचे प्लीज. एक फोटो घ्यायचा आहे सगळ्यांचा आपला. सगळ्यांनी पुढे टेजच्या समोर यायचंय बॅनरचे ते. बाल्या कुठे? हॅलो आपलं खारीगाव मैदान आहे ना आवाड साहेबांचं ऑफिस आहे बघा आशेरच्या समोर. हा त्याच्या समोर नाही का रोडवरच येते ग्राउंड. महाराजचा आणि भाऊचे लावलेलं आहे बॅनर. आर्लँड आहे ना शाळेच्या जवळ. कोणाचे भेटले नाही. काय झालंय काय झालंय? चला टी शर्ट धन्यवाद डीजे प्लीज थँक्यू. चला लगेच यायचं आपण बॅनर टी शर्ट घालून पुढे यायचंय. मॅचला वेळ होतोय पटापट. ज्यांनी घेतले ते टी शर्ट घालून पुढे पटापट. टेजच्या मागे कोण आहे? चला पुढे 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 आगे जाओ. पुढे पुढे टीम वाल्याने जेवून घ्यायचं. पुढे पुढे शेखर टी शर्ट पेन पीछे आगे पटापट. लवकर घाला टी शर्ट. ओए ओए टाइमपास. ए आओ चला या सर्वांना विनंती आहे लगेचच आपण यायचे. ज्यांनी टी शर्ट परिधान केलंय मंडळाचं लगेचच आपण मुख्य बॅनरच्या समोर या. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक अगदी मोठ्या अक्षरामध्ये कोरलंय. राजभाऊ गवारी साहेबांच्या अर्थात उपस्थितीमध्ये आपण पाहणार आहोत. मॅचला वेळ होतोय प्लीज. सर त्या साइडने राजभाऊ गवारी साहेबांनी विनंती केली प्लीज सर एक ऑफिशियल फोटो शूट साठी आपण यायचे.
अतिशय उत्तम नेता आणि अर्थातच अप्रतिम वक्तृत्व नेतृत्व आणि नेहमी विकासाच्या दृष्टिकोनाने आणि अर्थातच कामगारांच्या हितासाठी लढा देणारा नेता म्हणजे अर्थातच राजभाऊ गोवारी सरांना आपण पाहतोय आणि या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अर्थातच क्षणचित्र टिपली जाणार आहेत. कॅमेरामॅन आपण सुद्धा दाखल व्हा आणि ट्रिपल एस ची आपण सुद्धा ही क्षणचित्र टिपायची आहेत आणि जेवणाचं अजून एकदा चला जेवण अजूनही चालू आहे. एक अप्रतिम आयोजन नियोजन हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 आपण पाहिलं आणि अर्थातच क्षणचित्र मात्र आपण पाहतोय टिपली जात आहेत. सर्व पदाधिकारी कार्यकर्ता वर्ग हिंदुस्थान माथाडी कामगार चे 10 वर्ष सुद्धा संपूर्ण झाली आहेत आणि त्या 10 वर्ष पूर्तीच्या अर्थातच निमित्ताने स्पर्धा आपण पाहिली आणि क्षणचित्र मात्र आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपली जात आहेत. सन्माननीय आदरणीय राजभाऊ गोवारी साहेबांना अर्थातच आपण या कॅमेऱ्याच्या अगदी समोर पाहाल आणि अर्थातच एक अप्रतिम नेता वक्तृत्व नेतृत्व नेहमी विकासासाठी आणि अर्थातच कामगारांच्या हितासाठी काम करणारा नेता आपण पाहतोय माजी नगरसेवक. चला प्लीज भला मोठा कार्यकर्ता वर्ग ज्यांनी टी शर्ट परिधान केलं वेअर केलं आपण जॉईन सुद्धा व्हायचं फोटोशूट साठी. जेवढे टी शर्ट आपण वाटले त्याच्यामध्ये 95% लोक तरी दिसायला पाहिजे तिथे. अर्थातच कौतुक करावं लागणार आहे. मंगेजी पाटोळे सर असतील मुबारकजी शेख सर असतील किंवा राजभाऊ असतील या सर्व मंडळींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हेलो ये किस सर्वांनी थांबायचं आहे. फायनल मॅच आहे. कोणी टी शर्ट घालून पळू नका. फक्त 3 पोरं जातील ज्यांना मीरा रोडला जायचंय ट्रेनमुळे. ते 3च पोरं बाहेर जातील गेटमधून. कोणीही पळू नका. हा
साहेबांना मी विनंती करेल प्लीज साहेब आपण स्थानापन्न व्हायचे आणि अनेक मान्यवर त्यांच्या समवेत आहेत त्यांना सुद्धा मी स्थानापन्न व्हायची विनंती करेल. हॅलो. साहेबांना विनंती असेल प्लीज साहेब आपण स्थानापन्न व्हायचे. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 आपण पाहतोय. दोन ओव्हरचा ज्या टीम आहे त्या पुढे यायच्या आहेत आणि टॉच करायचं आहे.
सन्माननीय आदरणीय विजयजी जाधव साहेब महाकाल माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेचे अर्थात सचिव भिवंडीतून अर्थात आपल्यासोबत जॉईन झालेत. एक महत्त्वाचा सत्कार. बालासाहेबांना विनंती प्लीज बालासाहेब आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी जाधव साहेब यांचा आदर सत्कार करायचा आहे. सचिव महाकाल माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना भिवंडीचे विजयजी जाधव साहेब विजयजी जाधव साहेबांचा आदर सत्कार आपण पाहतोय. विजयजी जाधव साहेबांचा आदर सत्कार मुख्य मंचावरती आपण पार करतोय. महाकाल माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना भिवंडीचे सचिव सन्माननीय आदरणीय विजयजी जाधव साहेबांचा आदर सत्कार बाळासाहेबांच्या शुभ हस्ते होतोय. बाळासाहेबांच्या हस्ते होतोय. चला प्लीज जे खेळाडू आहेत आपल्याला विनंती आपण अगदी स्टेजच्या समोर यायचंय. सर्व खेळाडू आपल्या व्हॉलेंटियर्स आहेत हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनेचे अर्थातच पदाधिकारी आहेत. त्याच्यानंतर मी विनंती करेल सल्लागार सन्माननीय आदरणीय रितेशजी जोशी सर यांच्या आदर सत्कारासाठी उल्हास साहेबांना विनंती आहे. उल्हास साहेब आपल्या शुभ हस्ते उल्हाजी सांबळे साहेब आपल्या शुभ हस्ते रितेशजी जोशी साहेब. चला प्लीज खेळाडू आपण लगेचच समोर यायचंय. रितेशजी जोशी सर यांचा आदर सत्कार आपण पाहतोय सल्लागार. त्याच क्रमामध्ये मी नंतर विनंती करतोय सन्माननीय आदरणीय महेशजी मोहिते सरांचा आदर सत्कारासाठी मी विनंती करेल. बापूजी क्षीरसागर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण महेशजी मोहिते सरांचा आदर सत्कार करायचा आहे. महेशजी मोहिते सरांचा आदर सत्कार आपण पाहतोय. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार राजेंद्रजी रणसोडे सरांच्या आदर सत्कारासाठी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेशजी पाटोळे साहेब यांना मी विनंती करतो. त्यानंतर अजून दोन महत्त्वाचे सत्कार बाकी आहेत त्याच्यानंतर आपण लगेच सुरुवात करूया. अर्थातच अतुलभाई सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. अबू क्षीरसागर सरांनाच मी विनंती करेल की आपण अतुलभाई सरांचा आदर सत्कार करायचे. आणि त्यानंतर सन्माननीय आदरणीय मंदारबाई यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. त्यानंतर चला प्लीज पंचांना मी विनंती करेल पंच आपल्याला मी विनंती करेल आपण जॉईन व्हायचे. अर्थातच मना सर आपल्याला विनंती प्लीज आपला आदर सत्कार मुख्यमंचावरती आपण पार पाडूया. मिलिंदजी पाचारणे सर पंचांचा आदर सत्कार आपण पाहतो. 2 मिनिटं अवधी घेतला जाणार कारण या मंडळीचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. त्या पाठोपाठ ट्रिपल एस लाईव्हची टीम ट्रिपल एस लाईव्ह आणि अर्थातच आमचे डीजे दादा आपल्याला सुद्धा विनंती आहे. चला प्लीज सगळ्यांनी स्टेजच्या समोर यायचे जे खेळाडू आहेत. एक देखणं देदीप्यमान आयोजन नियोजन आपण पाहतोय. या सर्व कार्यक्रमाची प्रचिती आणि रचना आमच्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ गावारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक 15 दिवसापूर्वी केली होती. कामगार क्षेत्रामध्ये कुठेतरी कामगारांना एक वातावरण कुलीत याच्यामध्ये एक रंगमंच या माध्यमातून उभा करून देण्यासाठी त्यांनी आम्हाला बहुमोल पद्धतीचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी ह्या मॅचेस आयोजित केल्या होत्या. या ठिकाणी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांचे देखील या ठिकाणी त्यांची विजिट झालेली आहे. आम्ही सर्व कामगार सभासद आम्ही सर्व पदाधिकारी या मंचावरून माननीय राजाभाऊ गावारी साहेबांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि खूप खूप त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा स्टेज मंच आणि हे मॅच घेण्यासाठी पुरेपूर पाठिंबा दिला. आणि या भक्कम पाठिंब्यामुळे आम्ही या ठिकाणी ह्या मॅचेस आयोजित केलेल्या आहेत. मॅचेसमध्ये पहिल्या दिवसापासून भरपूर काही आहे परंतु माणसाच्या मागे कुठला तरी भक्कम पाठिंबा असल्यावर
सदर ह्या मॅचेस प्रत्येक अडथळा व्यवस्थितपणे दूर झालेला आहे आणि असाच भक्कम पाठिंबा सन्माननीय अध्यक्षांचा आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यावर इथून पुढेही राहील याची मी त्यांच्याकडून या ठिकाणी ग्वाही घेतो आणि या माध्यमातून सर्व कामगारांच्या वतीने मी सन्माननीय अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी कामगाराच्या वतीने सत्कार करतो, त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. अर्थातच आपण पाहतो सन्माननीय आदरणीय राजभाऊ गवारी साहेब एक उत्तम नेता आणि कामगारांसाठी नेहमी 24/7 365 दिवस ऍक्टिव्ह असणारा यांचा जाहीर सत्कार आपण पाहतोय सर्वांच्या माध्यमातून केला जातोय. अर्थातच स्वतः मुबारकजी शेख सर आणि पाटोळे साहेब आपल्यासोबत उपस्थित झाला. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर साहेबांसाठी होऊन जाऊ द्या. वेळेचा विचार केला लगभग 12 वाजले तरी साहेबांची उपस्थिती आपण त्यांच्यासोबत मोठा सहकारी वर्ग सुद्धा आहे. त्यानंतर जास्त वेळ न घेता अर्थातच आपण वळूया. पंच आपण यायचं लगेचच. मिलिंदजी पाचारणे सर, मिलिंदजी पाचारणे सर प्लीज आपण यायचंय. पंचांच्या भूमिकेमध्ये आशिष सुद्धा होता, जर आशिष अवेलेबल असेल. मंगेशजी पाटोळे सर आपल्या शुभ हस्ते आपण आदर सत्कार करायचंय. मंगेशजी पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आदर सत्कार पाहतो. त्यानंतर लगेच ट्रिपल एस लाईव्हची टीम आणि आमचे डीजे दादा आपल्याला सुद्धा विनंती आहे. मला फ्लो माहिती आहे. पाटोळे साहेबांचं अर्थातच मी विनंती करेल प्लीज मिलिंदजी पाचारणे सरांचा आदर सत्कार आपण पाहतोय. शॉल आणि त्यासोबतच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर पंचांसाठी होऊन जाऊ द्या, कारण पंचांची भूमिका खूप महत्त्वाची. आपल्याला वाटतं बाहेरून की खूप सोपं काम आहे परंतु खूप कठीण काम असतं. त्यानंतर मी विनंती करेल ट्रिपल एस लाईव्हची टीम, ट्रिपल एस लाईव्हची टीम लगेचच आपण जॉईन व्हायचे. बाबूसाहेबांनी मी विनंती केलं ट्रिपल एस लाईव्ह प्लीज. कॅमेरामॅन आणि अर्थातच संतोष अँड टीम आपण यायचे. चला संतोष जॉईन व्हा लगेचच प्लीज. आणि त्या पाठोपाठ मी मॅन्युअल स्कोरर आदेशला सुद्धा विनंती करेल. आदेश खूप महत्वाची भूमिका स्कोररची सुद्धा असते. आदेश आपण लगेच जॉईन व्हायचे प्लीज. मॅन्युअल स्कोरर आदेश सुद्धा जॉईन होतोय, धन्यवाद. आणि त्यानंतर आपण वळूया लगेचच मुख्य पारितोषिक वितरणाकडे, जिथे मात्र चला प्लीज आदेशला सुद्धा आपण गौरवान्वित करायचंय. फायनल मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर देवकरण परमार. एक धाव ज्याने खर्च केला आणि 3 गडी बाद घेतल्यात. यायचं देवकरण परमार, वेळ न दबडता लगेचच यायचे. सर्व टीमना विनंती आपण समोर यायचं, त्याच्याशिवाय प्राईज डिस्ट्रीब्युशन सुरू होणार नाहीये. प्लीज समोर यायचे. देवकरण परमार मॅन ऑफ द मॅच. मेगा फिनाले दोन्ही संघ जो मागे सुद्धा साई सिद्धी अंधेरी आपल्याला सुद्धा विनंती जॉईन व्हायचे, कारण आपल्याला प्राइस कलेक्ट करायचे. फायनल मॅन ऑफ द मॅच मिस्टर देवकरण परमार, ज्याच्या नावामध्ये रन आहेत परंतु मेगा फिनालेमध्ये त्याने रन खर्च केले नाहीत. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 बेस्ट बॉलर अर्थातच जॉर्ज 11 संघाचा, जॉर्ज 11 स्टार संघाचा अमित ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर अर्थातच बेस्ट बॉलर यायचे अमित. अमित बेस्ट बॉलर लगेच मंचावरती या. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतो अमित महाराष्ट्र माथाडी कामगार. आणि त्याच्यानंतर बेस्ट बॅटर जॉर्ज 11 संघाचा अर्थातच मिस्टर कॅप्टन कूल ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट रोहन चिल्ले. चला रोहन लगेच धावत यायचे. बेस्ट बॅटरचा किताब रोहनला जातोय. चला बेस्ट बॉलरचा किताब आपण घ्यायचं अमित. अमित बॉलर आलाय वरती व्हीआयपी डायसच्या.
चला अभिनंदन अमित. त्याच्यानंतर रोहन आहे. इट्स अ बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर कॅप्टन कूल. रोहन चिले. त्याला रोहनसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आणि त्या पाठोपाठ अजून एक महत्वाचं बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर तर अर्थातच विकास कांबळे ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला याचे विकास लगेचच. बेस्ट फिल्डर यायचे. आणि त्यानंतर मी विनंती करेल विकासला आपण पाहतो. त्याला विकाससाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. विकास कांबळेला आपण पाहतोय क्षेत्रक्षण अप्रतिम राहिलं. त्याच्यानंतर मॅन ऑफ द टुर्नामेंट तब्बल 36 धावा ज्याच्या फळीतून आलाय. 4 गडी ज्याने बाद घेतलेत. शुभम लोखंडे ठरतोय मॅन ऑफ द टुर्नामेंट. सनी दादा जर अवेलेबल असेल, सनी धोत्रे सर जर अवेलेबल असतील किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर तुम्ही सुद्धा यायचंय. मॅन ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 चा मिस्टर शुभम लोखंडे. मिस्टर 360 डिग्री नावाने अर्थातच प्रचलित आहे. तो अवेलेबल नाहीये, तो मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरतोय. चला अभिनंदन शुभमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर मात्र आपण अर्थातच सेकंड प्राइज कडे सुद्धा लगेचच वळूया कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यांचाच रिप्रेझेंटेटिव्ह आहे. थांबायचं आपली 2 मिनिटं. आपण सेकंड प्राइज सुद्धा अर्थातच कलेक्ट करायचे. प्रणव 11 मुकेश रॉयल चेंबूर सेकंड प्राइज आपण पाहतोय. 30,000 रुपये कॅश प्राइज आणि त्यासोबतच आकर्षक ट्रॉफी. सर्वांना विनंती असेल सर्व मान्यवरांनी पुढे जॉईन व्हायचं. सेकंड प्राइज साठी रनर अप संघ प्रणव 11. चला सेकंड प्राइज साठी आपण लगेचच प्रणव 11 मुकेश रॉयल चेंबूर आपण पाहतोय. अर्थातच प्लीज मान्यवरांना विनंती ऑलरेडी आलेला आहे त्यांचा संघ जिंकलेला आहे सर. टीम अवेलेबल नाहीये सर. लगेच ते दुसरी मॅच खेळण्यासाठी लगेच गेलेत. सेकंड प्राइज साठी मी मान्यवरांना विनंती केलं सर्वांनी हात लावायचे. प्रणव 11 मुकेश रॉयल चेंबूर. चला टाळ्यांचा गजर एकदा होऊन जाऊ द्या. प्रणव 11 मुकेश रॉयल चेंबूर रनर अप ठरतो हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 च्या अर्थातच पहिल्या सीझनचा. आणि त्यानंतर लगेचच चॅम्पियन संघ मी विनंती करेल जॉर्ज 11 कल्याण स्टार रोहन चिल्ले टीम. रोहन चिल्ले टीम चॅम्पियन संघ आपण पाहतोय.
चला अभिनंदन. चेक हॅलो चेक. चला अभिनंदन जॉर्ज 11 कल्याण स्टार. थँक्यू डीजे. आता मी विनंती करेल प्लीज सर आणि ही स्पर्धा अर्थातच फोटो सेशन नंतर इथे समाप्त झाली असं आम्ही अर्थातच विजय संघाने आपण लगेच जायचे आणि आता ही स्पर्धा मात्र इथे समाप्त झाली असं आपण जाहीर करूयात. भेटूया नव्या पर्वामध्ये नव्या जोश उत्साह आणि उमंग सोबत. धन्यवाद.